वेलकम टू डे 4 ऑफ माय 30 डेज टोन अप चॅलेंज. एक्सरसाइजच्या आधी रोजच्याप्रमाणे ही ब्लॅक कॉफी पिऊन घेते आणि त्यानंतर चला आता एक्सरसाइजला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी जागेवरच मार्च केलेला आहे आणि त्यानंतर मला बरेच जण असे म्हणत होते की सूर्यनमस्कार कर म्हणून. तर आज म्हणून मी सूर्यनमस्कार केलेले आहेत. सूर्यनमस्कार मी जवळजवळ एक 10 ते 12 केलेले आहेत, थोडं थांबून कारण अजूनही माझी बॉडी पेन भरपूर होते आहे आणि थोडंसं जमत नाही आहे, पण थोडंसं करते आहे म्हणजे थांबून आणि हळूहळू केलेलं आहे. तसं बघितलं तर मी जास्त काही केलेलं नाही आहे, म्हणजे आता बघाल काय केलं आहे ते, कारण बॉडी पेन होते त्यामुळे एवढं सहन पण झालं पाहिजे. सुरुवात आहे, एकदा सवय झाली की होईल. सूर्यनमस्कार करून घेतले आणि त्यानंतर आता मी थोडासा दुसरा एक्सरसाइज करते. त्यासाठी म्युझिक इम्पॉर्टंट आहे, त्याने एनर्जी येते, त्यामुळे म्युझिक ऐकणं मस्ट आहे एक्सरसाइज करताना. चला आता मेन एक्सरसाइज करूया. त्यामध्ये मी स्क्वॉट्स मारलेले आहेत, कारण जे पाय दुखत आहेत, थाईज जे दुखत आहेत ते त्याच्यानेच कमीसुद्धा होतील आणि सवय होईल मेन. यामुळे मी रोज स्क्वॉट्स मारते. जसे स्क्वॉट्स मारायला सुरुवात केली तसे सुरुवातीला 5-10 स्क्वॉट्स माझे अजिबात पाय दुखले नाही, पण नंतर जे दुखायला लागले पण मी केलेत, म्हणजे आजही चांगले स्क्वॉट्स मारलेले आहेत. त्यानंतर हे झाल्यानंतर मग आता लंजेस करते दोन्ही पायाचे. मी याचेसुद्धा रिपिटेशन्स मारलेत, ते म्हणजे 12-12चे असे 2 रिपिटेशन्स केलेले आहेत. आणि त्यानंतर करते शोल्डर टच हे आपल्या शोल्डर, कोर आणि बॅलन्स याच्यावर काम करतं. शोल्डर टच झाल्यानंतर थोडीशी स्ट्रेचिंग केली आहे, जसं मी बोलले आज जास्त केलेलं नाही आहे मी काही, तर म्हणून आता शेवट करते तो म्हणजे स्ट्रेचिंगने. चाइल्ड पोज केली आहे, त्यानंतर हा कोब्रा स्ट्रेच करते आणि शेवटी मग अगदी वॉल सीट केलेला आहे. वॉल सीट ही एक स्टॅटिक एक्सरसाइज आहे जी थाईज, ग्लूट्स आणि कोरवर खूप ताण आणते आणि लेग स्ट्रेंथ वाढवण्यासाठी सुद्धा इफेक्टिव्ह आहे. आता माझं इथे सगळं एक्सरसाइज झालेलं आहे. थोडंसं तो फेस पुसून घेते कारण भरपूर घाम येतो आहे. आणि चला आता मेडिटेशनसुद्धा करूया एक 5 ते 10 मिनिटांसाठी, कारण हे सुद्धा आपल्या मनाच्या शांतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण डाएट आणि एक्सरसाइज करताना ना आपलं थोडं एंगर इश्यू आहे ना, तो भरपूर वाढलेला असतो. तर हे जे मेडिटेशन आहे यामध्ये हेल्प करतं. त्यानंतर थोडंसं प्राणायाम केलेलं आहे आणि असा माझा एक्सरसाइजचा आहे ते टाईम संपले.